Hello students, in this video we are going to learn about verb. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण verb म्हणजेच क्रियापदाबद्दलची अधिक माहिती शिकणार आहोत. Let's see an example for it. I play carom म्हणजे मी कॅरम खेळतो असा याचा अर्थ होतो. याच वाक्यामध्ये आपण I carom असा बदल केला असता आपल्याला या वाक्याचा अर्थ लागत नाही. याचाच अर्थ असा होतो की वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी तेथे एका शब्दाची आवश्यकता असते व याच शब्दाला वर्ब किंवा क्रियापद असे म्हणतात. चला तर मग पाहूया वर्ब म्हणजे काय. लेट्स सी द डेफिनेशन ऑफ वर्ब. वर्ब इज अ वर्ड or a group of words that shows action. म्हणजे वाक्यातील क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. तर क्रिया म्हणजे काय तर वेगवेगळ्या ॲक्शन्स. त्या कोणकोणत्या आहेत त्यापैकी काही ॲक्शन्स आपण पाहूया, जसे की रीडिंग, रायटिंग, रनिंग, जम्पिंग, स्विमिंग एटसेट्रा. वर्ब गिव्स मीनिंग टू द सेंटेन्स. क्रियापद वाक्याला अर्थपूर्ण बनवते. फॉर एक्झाम्पल, ही इज डान्सिंग, प्रतीक जम्प्स फ्रॉम द ट्री. या दोन्ही उदाहरणांमध्ये इज डान्सिंग व जम्प्स या दोन क्रियापदांमुळे वाक्य अधिक अर्थपूर्ण होते. व्हॉट वर्ब टेल्स अस. क्रियापद आपणाला काय सांगते. व्हॉट पीपल ऑर थिंग्स डू अँड व्हॉट हॅपन्स टू देम. क्रियापद वाक्यातील व्यक्ती व वस्तू यांची कृती सांगते. फॉर एक्झाम्पल, राघव रीड्स बुक. ॲन ॲपल फॉल्स फ्रॉम द ट्री. या दोन्ही उदाहरणांमधून राघव पुस्तक वाचतो व सफरचंद झाडावरून पडते हे आपणाला समजते. अ वर्ब मे ऑल्सो डिस्क्राईब व्हॉट इज हॅपनिंग ऑर हॅज हॅपन्ड ऑर विल हॅपन. क्रियापद वाक्यामध्ये काय घडत आहे किंवा काय घडले आहे किंवा काय घडणार आहे हे सांगते. फॉर एक्झाम्पल, फोन इज रिंगिंग. फोन वाजत आहे. ही वॉज सॅड. तो दुःखी होता. विंड विल ब्लो. वारा वाहू शकतो हे समजते. वर्ब डिस्क्राइब्स अ स्टेट ऑफ पर्सन ऑर अ थिंग. क्रियापद वाक्यातील व्यक्ती व वस्तू यांची स्थिती दर्शविते. रोहन इज हॅपी. रोहन आनंदी आहे. ही कॅच द बॉल. त्याने बॉल पकडला हे आपल्याला या वाक्यात समजते. क्रियापदाचे विविध प्रकार आहेत. काहीमधून क्रिया घडलेली दिसते तर कधी दिसत नाही. फॉर एक्झाम्पल, शी इज स्विमिंग. या उदाहरणात पोहण्याची क्रिया घडत असलेली दिसते, परंतु ही लाईक्स केक. या उदाहरणात मात्र केक आवडतो परंतु त्यावर कोणतीही क्रिया घडताना दिसत नाही. आता आपण क्रियापदाचे प्रकार पाहूया. मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद व ऑक्झिलरी व्हर्ब किंवा हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद. मेन व्हर्ब, वर्ड दॅट ॲक्च्युली शो द ॲक्शन ऑर ॲक्टिव्हिटी ऑफ सब्जेक्ट अँड इट गिव्स कम्प्लीट मीनिंग ऑफ द सेंटेन्स. म्हणजे मुख्य क्रियापद आपल्याला करता काय कृती करत आहे हे सांगते, तसेच वाक्याला अर्थपूर्ण बनवते. फॉर एक्झाम्पल, शी रीड्स, ही जम्प्स. या दोन उदाहरणांमध्ये रीड्स व जम्प्स हे मेन व्हर्ब आहेत व ते वाक्याला अर्थपूर्ण बनवतात. नाऊ लेट्स सी अनदर टाईप ऑफ वर्ब. इट इज ऑक्झिलरी वर्ब ऑर हेल्पिंग वर्ब. यालाच आपण सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतो. वर्ड दॅट डिस्क्राईब द सिच्युएशन ऑर स्टेट ऑफ द सब्जेक्ट इज कॉल्ड ॲज हेल्पिंग वर्ब ऑर ऑक्झिलरी वर्ब. सहाय्यकारी क्रियापदामुळे आपल्याला कर्त्याची नेमकी स्थिती समजते व त्यामुळे मुख्य क्रियापद अधिक अर्थपूर्ण बनते. फॉर एक्झाम्पल, आदित्य इज प्लेइंग कॅरम. या उदाहरणामध्ये आदित्य हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे. प्लेइंग हा क्रियावाचक शब्द असल्यामुळे तो मेन व्हर्ब किंवा मुख्य क्रियापद आहे. कॅरम हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. तर वाक्यात खेळण्याची क्रिया सुरू आहे हे आपल्याला इज या शब्दामुळे समजते.
त्यामुळे ते हेल्पिंग व्हर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद आहे. क्रियापदाच्या रूपात देखील काही ठिकाणी बदल झालेला आढळतो. तो आता आपण पाहूया. सर्वप्रथम कर्त्याच्या पुरुष व वचनानुसार होणारा बदल म्हणजेच फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषी, सेकंड पर्सन द्वितीय पुरुषी व थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी. त्यांचीच सिंग्युलर म्हणजे एकवचनी व प्लुरल म्हणजे अनेकवचनी असणारी रूपे आता आपण पाहूया. प्रथम पुरुषी एकवचनी आय म्हणजे मी, द्वितीय पुरुषी यू म्हणजे तू, तृतीय पुरुषी ही शी इट म्हणजे तो ती ते अशी रूपे आहेत. आता आपण प्लुरल म्हणजेच कर्त्याची अनेकवचनी रूपे पाहूया. फर्स्ट पर्सन वी म्हणजे आम्ही, सेकंड पर्सन यू म्हणजे तुम्ही व थर्ड पर्सन दे म्हणजेच ते किंवा त्या यासाठी ही रूपे वापरली जातात. आता आपण क्रियापदांमध्ये काळानुसार बदल कसा होतो ते पाहूया. रोहन इज हॅपी या उदाहरणामध्ये इज हे वर्ब म्हणजे क्रियापद आहे व रोहन आनंदी आहे म्हणजे हे वर्तमानकाळी वाक्य आहे. दुसरे रोहन वॉज हॅपी येथे वॉज हे व्हर्ब म्हणजे क्रियापद आहे, तर रोहन आनंदी होता म्हणजे हे भूतकाळातील वाक्य आहे असे समजते. तर रोहन विल बी हॅपी येथे विल बी हे व्हर्ब म्हणजे क्रियापद आहे, तर तो आनंदी असेन असे हे भविष्यकाळातील वाक्य असल्याचा आपल्याला बोध होतो. म्हणजे येथे काळानुसार क्रियापदाचे रूप इज, वॉज व विल बी असे बदलताना आपल्याला दिसले. याचप्रमाणे वर्तमानकाळ, भूतकाळ व भविष्यकाळ यानुसार क्रियापदाची बदलणारी विविध रूपे आपण पाहूया. प्रथम प्रेझेंट हेल्पिंग वर्ब्स म्हणजे क्रियापदाची वर्तमानकाळी रूपे. एम, इज, आर, हॅज, हॅव, हॅज बीन, डू, डज, कॅन, मस्ट एटसेट्रा. आता पास्ट हेल्पिंग वर्ब्स म्हणजे भूतकाळी रूपे. वॉज, वेअर, डिड, हॅड बीन, कुड हॅव, शुड हॅव एटसेट्रा. तर फ्युचर हेल्पिंग वर्ब्समध्ये विल हॅव टू एटसेट्रा ही येतात. हे लक्षात ठेवा, काही क्रियापदांच्या शेवटी असणारा ई हा स्वर आयएनजी प्रत्यय लागण्यापूर्वी लोप पावतो. फॉर एक्झाम्पल शाईन, शायनिंग, मेक, मेकिंग, वेक, वेकिंग, टेक, टेकिंग, क्लोज, क्लोजिंग, गिव्हिंग एटसेट्रा. काही वेळा क्रियापदाच्या शेवटी असणाऱ्या अक्षराची विशेषतः एम, टी इत्यादींची पुनरुक्ती होते म्हणजे ते रिपीट होतात. फॉर एक्झाम्पल स्विम, स्विमिंग, कट, कटिंग, पुटिंग एटसेट्रा. तसेच काही वेळा शेवटचे अक्षर वाय असणाऱ्या क्रियापदाचे भूतकाळी रूपांतर होताना IED असे होते. फॉर एक्झाम्पल ट्राय, ट्राईड, क्राय, क्राईड, फ्राय, फ्राईड एटसेट्रा. I hope you understand the verb. Thank you.